पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल। त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे, काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाही आहे, ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल। पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल। सर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते आरोपीकडून, 3 वेळा तब्बल। त्यामुळे अक्षय शिंदे प्रकरणासारखी पुनरावृत्ती या प्रकरणात होऊ शकते का? बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से धिस। या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे। आत्ता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे, आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल। काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत, त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल। मंत्र्यांकडनं कुठेतरी याबद्दलची विधानं येत आहेत ती आक्षेपार्ह मानली जात आहेत। संजय सावकर असं म्हणतात की ही घटना केवळ पुण्यातच नाही घडली तर देशभरात घटना घडतात। योगेश कदम म्हणाले की तरुणीनं प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। या उलट विजय वडेट्टीवार असतील, रोहित पवारांसारखे सुद्धा विरोधी पक्षातील नेते तिथे जाताना पाहायला मिळाले होते। ज्याचा सनातनवर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती ही त्या ठिकाणी प्रिय आहे, असे सगळे लोक कुंभमध्ये गेले। काही लोक नाही गेले, त्याची वेगळी कारणं असू शकतात। मी काही कोणी गेलं नाही म्हणून त्यांचं सनातनवर प्रेम नाही असं म्हणणार नाही, त्यांची आपली कारणं असतील। जे गेले त्यांचं प्रेम आहे असं आपण समजूया, केवळ दाखवण्याकरता गेले नाहीत असंही आपण समजूया। महिला सुरक्षेच्या संदर्भामध्ये शक्ती कायदा आपण बनवला होता, परंतु राष्ट्रपतींनी तो सहीशिवाय परत पाठवला अशी एक माहिती समोर आली आहे, काय नेमकं तथ्य? असं नाही आहे, शक्ती कायदा जो आपण तयार केला होता तो अनेक कायद्यांचा अधिक्षेप करणारा कायदा होता आणि त्याच्यामध्ये मेजर जो केंद्रीय होम विभागाने त्या ठिकाणी काही ऑब्जेक्शन घेतले होते, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय होते ज्या निर्णयावरही तो अधिक्षेप करत होता, त्यामुळे तो अधिकार राज्याला नाही, म्हणून याच्यामध्ये काही बदल हे करण्याची आवश्यकता होती। तथापि त्याच्यातले काही बदल करायच्या आधी केंद्र सरकारने नवीन कायदे तयार केले आणि आपण शक्ती कायद्यामध्ये ज्या गोष्टी टाकल्या होत्या त्यातल्या बहुतांश गोष्टी या केंद्राच्या नवीन संहितेमध्ये त्या ठिकाणी कव्हर झालेल्या आहेत। म्हणून आता आम्ही याचा पुन्हा आढावा घेऊ आणि आवश्यकता असेल तर नवीन अमेंडमेंट सहित या संदर्भातली पुढची कारवाई करू। एकंदरीत महाराष्ट्रद्रोहींना पापाचं क्षालन करता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणतायत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य संमेलनातला दाखला दिलाय त्यांनी, बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांसमोर शमीमा अख्तरांनी ज्या प्रकारे मराठी भाषा गीत गायलेलं आहे त्यांना आता तुम्ही काय उत्तर द्याल? उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात, रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलाय? हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला
त्याला तुम्ही गद्दार म्हणताय, मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे. आता झालं, आता ज्या कार्यक्रमात आलो टेकवीक बद्दल तुम्ही सर टेकवीक बद्दल सांगताना तुम्ही स्टार्टअप बद्दल सांगताना एक हब म्हणून सांगितलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आज एशियातला सगळ्यात मोठा AI इव्हेंट मुंबई टेकवीक हा मुंबईमध्ये पार पडला. या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगल्या अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत. यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला आहे, ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील. मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं, आमच्या लक्षात आलं की 50% जास्त लोक व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करतायत. आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे. 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील. एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे. आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे. आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे. हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल. हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे. दुसरी महत्त्वाची अनाऊन्समेंट अशी आहे की आज NPCI ज्यांनी UPI तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा NPCIचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत. मुंबईकरता टेक्नॉलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी अनाऊन्समेंट आहे की NPCIचं ग्लोबल हब किंवा त्यांचं ग्लोबल ऑफिस हे आता मुंबईमध्ये येत आहे. यासोबत एक मेकॅन्झीचा रिपोर्ट आम्ही आज अनवील केलेला आहे. मेकॅन्झीच्या रिपोर्टनी आज हे अधोरेखित केलं आहे की टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात, स्टार्टअपच्या क्षेत्रात आणि टेक लेड स्टार्टअपच्या क्षेत्रात महाराष्ट्रच नंबर 1 आहे. आणि 2035पर्यंत महाराष्ट्र ग्लोबल लीडर होऊ शकतो किंवा मुंबई हा ग्लोबल लीडर होऊ शकतो, अशा प्रकारचा हा मेकॅन्झीचा रिपोर्ट हा देखील आज जो आहे तो आम्ही अनवील केलेला आहे. यासोबत मुंबई ही ऑन्ट्रप्रेन्युअर्स सिटी आहे. बिझनेसेस मुंबईत तयार झाले आहेत, बिझनेसमन मुंबईत तयार झाले आहेत. या प्रत्येकाची एक कथा आहे आणि म्हणून एक ऑन्ट्रप्रेन्युअर्स म्युझियम हे देखील तयार करण्याचा निर्णय हा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. त्याची अनाऊन्समेंट आज आम्ही केलेली आहे. त्यामुळे एकूणच या टेकवीकच्या निमित्ताने आणि शेवटची एक अनाऊन्समेंट इनोव्हेशन सिटीच्या संदर्भात जी आम्ही ऑलरेडी घोषित केलेली आहे, त्या संदर्भात टीम म्हणजे टेक ऑन्टरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबई यांच्यासोबत आम्ही एक करार केलेला आहे. हे जे असोसिएशन आहे, या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत, त्या मेंबर्सची एकूण टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातली जर नेटवर्थ आपण बघितली तर ती जवळपास $60 बिलियन आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सगळे लोक या पूर्ण आपल्या ज्या इनोव्हेशन सिटी आहे, या इनोव्हेशन सिटीमध्ये ते स्वतः त्याच्या प्लॅनिंगमध्ये आणि त्याच्या फ्रेमवर्कमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राकरता प्रचंड महत्त्वाचा अशा प्रकारचा इव्हेंट या ठिकाणी तयार झालेला आहे. आज मुंबई में मुंबई टेकवीक के नाम से एशिया का सबसे बड़ा AI इवेंट हमने होस्ट किया. टीम टेक एंटरप्रेन्योर्स एसोसिएशन ऑफ मुंबई और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने मिलकर इसको यहाँ पर आयोजित किया और देश भर से 8,000 से भी ज़्यादा टेक एंटरप्रेन्योर्स ये इस इवेंट में सम्मिलित हुए. महाराष्ट्र सरकार ने इसमें कुछ महत्वपूर्ण अनाउंसमेंट की है. सबसे पहली अनाउंसमेंट हमारी ये है कि मेटा के साथ हमने एक MOU किया है, जिसके माध्यम से हम व्हाट्सएप गवर्नेंस शुरू कर रहे हैं और महाराष्ट्र के लोगों को व्हाट्सएप के माध्यम से 500 सर्विसेज हम लोग अवेल करके देंगे. तो एक प्रकार से सर्विसेज का डेमोक्रेटाइजेशन जो है